नाशिकमधील लहवीत येथे अज्ञाताने एका व्यक्तीशी विनाकारण वाद घालून थेट मारहाण केली असल्याची घटना दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. या व्यक्तीला लोखंडी पहारीने मारहाण करणारा गुलाबसिंग आखाडे यास सुमारे 2 वर्षांनंतर मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी लहवीत येथील एका रेल्वे पोलजवळ तक्रारदार व त्याचे साथीदार पाणी पित असताना गुलाबसिंह आखाडे याने लोखंडी पहारीने तक्रारदाराच्या वडिलांना मारहाण सुरू केली. वडील पळून जात असताना त्याच्या मागे आखाडे पहार घेऊन धावू लागला. दरम्यान अखेर उपचार सुरू असताना तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यापासून गुलाबसिंग आखाडे फरार झाला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक गुलाबसिंग आखाडेचा शोध घेत होते. मिळालेल्या माहितीवरून तांत्रिक विश्लेषणातून आरोपी हा मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी पत्ता बदलून राहत असल्याचे दिसून आले. दरम्यान मध्य प्रदेशातून आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने आपले नाव गुलाबसिंग मांगीलाल आखाडे असे असल्याचे सांगितले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर मध्य प्रदेशातून आरोपीस नाशिकमध्ये आणून देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. देवळाली कॅम्प पोलीसच्या हद्दीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता. 2023 मध्ये ही घटना घडलेली होती. त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता. तो मिळून येत नव्हता. त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्ह्या येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे. तो किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिकमध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचं अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता. तर त्याचा तपास चालू आहे. कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता. त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता. तरी ते सखोल तपास पुढील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.